क्रिकेटस्य कथारम्य, क्रिकेटचे काही जुने नवे, माहीत असलेले नसलेले, ऐकलेले न ऐकलेले, असे काही भन्नाट किस्से. मित्रांनो, आजचा दिवस एकदम स्पेशल आहे, कारण माझ्याबरोबर एक खूप स्पेशल मित्र गप्पा मारायला आला आहे आणि त्याची ओळख करून द्यायची काही गरज नाही आहे. आपण सगळे याला ओळखतोच. हाय आनंद. हाय. आनंदला आपण टी व्हीतनं, चित्रपटांमधनं, मालिकांमधनं, नाटकांमधनं खूप बघितलेलं आहे. पण आनंद आज आपल्याशी गप्पा मारायला आला आहे तो एक क्रिकेट प्रेमी म्हणून. तुम्हाला सांगावं असं वाटतं मला की क्रिककथाचा जो दिवाळी अंक आम्ही केला होता काही महिन्यांपूर्वी, त्या प्रकाशन समारंभाला आनंद येणार होता, पण अनफॉर्च्युनेटली काही प्रॉब्लेम्समुळे तो येऊ शकला नाही. पण आज माझ्या विनंतीला मान देऊन तो खास या कार्यक्रमासाठी आला आहे. आनंद, तुझं मनापासून धन्यवाद. थँक्यू. आणि तू आता एवढं जे म्हणतोयस ना की विनंतीला मान देऊन वगैरे, तर तसं मुळातच याच्यासाठी आणि क्रिकेटसाठी ही गोष्ट आमच्या आवडीचीच आहे. त्यामुळे ह्याच्यासाठी वेळ काढणं, हा वेळ काढणं नाही तर आनंदाचाच भाग आहे. त्यामुळे मला सांग आनंद की तुझं आणि क्रिकेटचं नातं कसं आहे, की म्हणजे प्रेक्षक म्हणून किती क्लोज आहेस? किंवा प्रचंड. बरं. प्रचंड. क्रिकेट हा गेम आपल्यासाठी, जसं मला आठवतं ते पुढं जाते की हा मुख्यत्वे खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे. हे जर वाक्य धरलं तर आपण सगळेजण तो खेळ रोज खेळतो असं होत नाही की एखादी टूर आपल्याकडे आली आहे किंवा आपण कुठेतरी टूरवर गेलो आहोत किंवा काहीही आणि आपण दिवसभरात क्रिकेटविषयी बोललो नाही, असं होत नाही ना. जसं आपण दिवसभरात लता मंगेशकरचा आवाज ऐकला नाही, असं जसं होत नाही, तुम्ही कुठे ना कुठेतरी ते ऐकता, तसं कोणी ना कोणीतरी या गोष्टी होतातच. आणि क्रिकेटचं नातं हे खेळामुळे तर आहेच आहे. IPL आत्ता 12 वर्ष झाली हो. आपण त्याच्या आधीपासूनच क्रिकेट बघतोय, तेव्हा आधीपासून आपले क्रिकेटचे हिरो आहेत. आणि मला असं वाटतं की क्रिकेटचं नातं हे जास्त मित्रांमुळे. क्रिकेट आवडणारे काही लोक आणि क्रिकेट कळणारे काही लोक एकत्र बरोबर असले की जी मजा येते. सुदैवाने माझ्या आयुष्यामध्ये असं म्हणूया की आमच्या वडिलांना क्रिकेट भयंकर आवडतं. क्रिकेट बघून बघून कॉमेंट्री कशी ऐकायची, कॉमेंट्रीमध्ये मला काय म्हणतो आहे, एक्सपर्ट्स काय कॉमेंट करता आहे हे ऐकायचं. हा क्रिकेटचा आमच्याकडे नुसता खेळ म्हणून न बघता कायम भाग होता. म्हणजे माझ्याकडे क्रिकेट कधी किती स्कोर रन झाले रे याच्यापुरतं नव्हतं. माझ्यासाठी क्रिकेट हे कायम आधी गावस्कर काय बोलतायत किंवा आधी रिची बेनॉन जेव्हा जुनं होतं तेव्हा काय बोलता आहे, मग खेळ समजून कसा घ्यायचा. जसं बाबा सांगायचं की समजा बिशन सिंग बेदी असतील, ही यूज टू बाय द विकेट्स. ॲब्सोल्युटली. की बॅट्समनला टेम्प्ट करून करून कशी विकेट. आता हा जो खेळ आहे पेशन्सचा, म्हणजे क्रिकेट हा एक गेम म्हणून असं वाटतो की इतक्या जास्त पॉसिबिलिटीज दुसऱ्या कुठल्याही खेळात नसाव्यात असं मला वाटतं. केवढ्या पॉसिबिलिटीजचा गेम आहे. खरं. आणि तू आत्ता म्हणलास तसं, तू आता बोलता बोलता बिशन सिंग बेदींचा उल्लेख केलास किंवा गावस्करांचा उल्लेख केलास, रिची बेनॉनचा उल्लेख केलास. पण हे क्रिकेट म्हणजे तुझं आत्ता IPL पासून किंवा T20 पासून आलेलं क्रिकेट नाही आहे, तर आधीपासून तू बघत खूप. अरे आज आपली वय आपण 50 पर्यंत पोचलो. मी वयाच्या 15-16 वर्षापासून ती पाहतोच ना, 35 वर्षापूर्वीपासून. बरोबर. आपल्या सगळ्यांसाठी प्रचंड आनंदाचा क्षण होता ना जेव्हा गावस्करांच्या 10,000 रन झाल्या. तो एक शॉट त्याने खेळल्यानंतर आपण इथे घरात आपल्या वेडे झालो. आपण केल्यासारखं होतं रे ते. तर ती गंमत मला वाटते. बरोबर. हे सगळं एवढं भिन्न आहे आपल्याला. पण मग आता तुझा आवडता खेळाडू तो ऑप्शनमध्ये सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर ना. ऑफकोर्स तू मी असं म्हणूच शकत नाही. म्हणजे मी कशासाठी म्हणतोय की हे तर आहेतच. एक तुझा आवडता ऍक्टर कोण विचारण्यासारखा आहे. तुला माहिती का, एखाद्या रोलमध्ये एखादा माणूस फारच भारी करून जातो. बरोबर. तसं अनेक वेळेला अशा इनिंग्ज असतात की ज्याच्यामध्ये रन्स नाही आहे पण ती इनिंग खेळलेला माणूस आहे. बरोबर. त्यावेळेचा तो त्या क्षणाचे 2 तास उभं राहून काढणे ह्याची जी गंमत होती किंवा हे जे मला क्रिकेट म्हणजे रन्स किंवा विकेट्स असं वाटत नाही. तो खेळ सो माझा आवडता खेळाडू म्हणशील ना तर सगळे वेगवेगळे खेळ केले. आता काय म्हणशील तू, एक अरविंद डिझेलॉने आपल्या अगेन्स्ट खेळी केली होती आणि अशी मॅच आपल्याकडनं घेऊन गेला. राईट. मला वाटतं 3 डाऊन झाले होते श्रीलंका आणि आपण ऑन टॉप होतो. 96 सेमीफायनल.
आणि घेऊन गेलो. सो आता ती त्या खेळीचं काय करशील? आपल्या विरुद्ध होती पण दिसेल सुपर सुंदर काय सुपर गेम. त्याच्यानंतर काय म्हणूया आपल्या लक्ष्मणचा आणि द्रविडचा खेळ 281 हा ब्रिलियंट. काही मायकेल क्लार्कच्या काही इनिंग्स. आपला इंग्लंडचा कॅप्टन जेव्हा होता ॲलिस्टर कुक, मला वाटतं त्याची 10वी का 15वी टेस्ट असेल वगैरे, त्याच्यात त्याची सेंचुरी आहे. ती इनिंग बघ बर काय इनिंग आहे, काय पेशन्सनी खेळलेला आहे. सो मला असं वाटतं की हे सगळे आहेतच आहे. प्रत्येक खेळाडू आपापल्या. आणि मला अजूनही युट्यूबवर जाऊन किंवा याच्यावर जाऊन जुने क्रिकेटचे सामने बघायला विकेट्स. जादूगार नाही आहे का रे शेन वॉर्न? खरं आजही कधी तुला लक्षात आलं की जरा दाखव हे 5 विकेट्स. अत्यानंदाचा म्हणणं ज्या क्षणाला मी पहिल्यांदा लॉर्ड्सला गेलो, माझ्यासाठी म्हणजे त्या ग्राउंडवर पाय ठेवला ऍक्च्युली तेव्हा मला वाटलं की का म्हणतात त्याला क्रिकेटची पंढरी. अरे बापरे मस्त मस्त. आता तू लॉर्ड्सचा विषय काढलास, कुठल्या अशा मैदानावर तू गेलास, तू बघितलेस? मेलबर्न क्रिकेट ग्राउंड बघितलेस? मस्त. लॉर्ड्स, मुंबई अर्थात वानखेडे, वाका. त्याच्यानंतर कारण आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये गेलो तेव्हा मला खूपच वाटायचं की जसं मी इंग्लंडमध्ये गेल्यानंतर विम्बल्डनचं ग्राउंड सेंटर कोर्ट बघायला पाहिजे हे जसं आपल्याला वाटतं, किंवा मी बार्सिलोनामध्ये असताना कॅम्प नाव बघायलाच पाहिजे. त्याचं जर फुटबॉल तिथे जाऊन आपण पाहिलं नाही तर काय. तसं मला असं वाटतं की लॉर्ड्स सारखं काय धमाल होते. बरं अनेकांना असं वाटतं त्यात काय बघायचं क्रिकेट ग्राउंड. लॉर्ड्सचं म्युझियम बघा, MCGचं म्युझियम बघा. अरे काय म्युझियम्स आहेत. इव्हन आम्ही आता ऑस्ट्रेलियामध्ये होतो ना तेव्हा आम्ही ब्रॅडमनचं मूळ घोडावरमध्ये गेलो होतो. तिथे त्यांनी जे छान केलं आहे की जिथे बॅडमिंटन खेळत असेल, ज्या ग्राउंडवर त्यांनी स्कोर केलं, छोट्या छोट्या ग्राउंडवरती सुद्धा गंमत येते की अरे हे ग्राउंड इतकं छोटं असून याच्या फील्ड कशी प्लेस करत असतील. खरं किंवा सगळ्यात मोठं कुठलं याच्या ज्या गमती आहेत ना. पण अशी एखादी कुठली मॅच ग्राउंडवर बघितल्याची तुला आठवते? ऑफकोर्स सहवागचे 282 एका दिवसाचे मुंबई आणि पॅव्हिलियनमध्ये बसून पाहिजे. सुख रे सुख. मॅड आहे ना. आम्हाला तर सुदैवानी विनय येडेकरमुळे असेल किंवा अतुल परचुरेंमुळे असेल किंवा आम्हाला त्या तिकडे पॅव्हिलियन म्हणजे आतले वरचे याचे पास मिळाले होते. आणि त्या दिवशी तिथे गेलो. सो कॉमेंट्री आहे, गावस्कर कॉमेंट्री करताय, रवी शास्त्री कॉमेंट्री करताय आणि मोठी लोक इकडे तिकडे फिरतायत किंवा वॉटेवर. आणि हे गेले खेळायला आणि सिक्युरिटी तर खूप आहे. आम्ही बघतोय आणि तो जो धडाका बघितला आम्ही त्या दिवशी, तुला म्हणजे जगातला सर्वोत्कृष्ट बॉलर जो ऑफ स्पिनर म्हणतो आपण की ज्याच्या इतकं ब्रिलियंट बॉलिंग म्हणजे इथून ब्रिलियंट बॉलिंग की मुरलीधरनसारखा बॉलर बॉल टाकतोय तर तो गल्ली क्रिकेटमधून बॉलर वाटायला लागला असा खेळत होता. आणि विसरून चालणार नाही की त्याच मॅचमध्ये द्रविडच्याही 100 आहे. पण द्रविड हा सायलेंट, त्याचं लक्षात येत नाही बरोबर आणि अचानक 100 झालेले असतात. पण सहवागची ती खेळी प्रत्यक्ष आयुष्यात त्या संपूर्ण दिवस बघितलेली खेळी आहे बॉस. भयंकर ग्रेट. आणि मग कुठल्या अशा इंटरनॅशनल प्लेअर बरोबर कधी इंटरॅक्शन झाले, काही गप्पा मारल्या आहेत? गप्पा मारण्याचा योग आयुष्यात त्याबद्दलचा काही किस्सा? हां म्हणजे गप्पा आपण काय त्यांच्याशी गप्पा मारतो. आयुष्यात 2च वेळा सचिन तेंडुलकरांशी भेटण्याचा योग आला बिकॉज ऑफ माननीय श्री राज ठाकरेंच्यामुळे. त्यांच्या बरोबर काहीतरी होतं आणि तेव्हा आम्ही पण तिकडे होतो आणि मग काहीतरी आपण काय नुसती श्रवण बघशीच आहे, आपण त्यांच्याशी काय बोलतो. सो त्यांच्याशी भेटण्याचा योग आला आणि मिक्टाच्या निमित्ताने दिलीप वेंगसरकर, सुनील गावस्कर यांच्याशी खूप गप्पा मारण्याचा योग आला. त्यांच्याकडनं किस्से ऐकण्याचा योग आला आणि फारच मजा. मला आठवतं धमाल अजित परवा होता माझ्या. करेक्ट. अजित ती पण
गावस्करांबरोबर त्या धमाल गमती सांगितल्या होत्या. मला वाटतं त्या ऑस्ट्रेलियाच्या मिट्टामधल्याच होत्या त्या. करेक्ट. तेव्हा आम्ही सगळेजण आणि फक्त बसायचं आणि ऐकायचं ते काय बोलतायत आणि ते कोणी काही प्रश्न विचारायचे की त्याच्यावर अजून बहार देऊन काहीतरी उत्तर द्यायचं. पण मला कायमच असं वाटतं की एवढ्या वेगवेगळं परसेप्शन असतं प्रत्येकाचं क्रिकेटकडे बघण्याचं. म्हणजे मी सचिन तेंडुलकरांना काय विचारणार क्रिकेटबद्दल? प्रत्येक गोष्टीचा किंग आहे तो माझ्यासाठी, नाही का? खरं खरं खरं. काय म्हणायचं आपण, स्वप्नात वेळ असतात काही त्याला खरंच मी याच्यासमोर इथे उभं आहे आणि हा उभं असताना हा माणूस क्रिकेट विषयी बोलतोय. मस्त मस्त. पण आता हे बऱ्याच सेलिब्रिटी लीग्स होत असतात, बरेच मराठी कलाकार पण खेळतात. तू खेळलायस त्यांच्याबरोबर कधी किंवा? सुरुवातीला मी खेळायचो. मला वाटतं एकाच दुसरी कधी मिक्टाच्या मॅचेस व्हायच्या तेव्हा त्या टीम्स असायच्या त्याच्यात खेळलो. पण सेलिब्रिटी लीगमध्ये कधी फार खेळलो नाही. ओके. एकतर मला तेवढं मी म्हणलं ना क्रिकेट हा बोलण्याचा समजून घेण्याचा असा माझ्यासाठी जास्त विषय राहता खेळणं. आणि टू बी व्हेरी फ्रँक जेव्हा नाटक होतं तेव्हा मग ते वेळ काढता यायचा नाही, मग ते प्रॅक्टिसला जाणं व्हायचं नाही. पण बघू काहीतरी आय शुअर. आणि शाळा कॉलेजमध्ये असताना आपण सगळेच खेळले. बरं आनंद, आता आपण शेवटाकडे येऊया थोडंसं. काही एक रॅपिड फायर प्रश्न विचारतो. येस. त्याचे पटकन उत्तर द्यायची, वेळ न लागला. आणि असं का वाटतं हेही सांगायचं. सुनील गावस्कर की कपिल देव? दोघंही. नाही, एक पाहिजे. कपिल देव. कपिल देव बिकॉज ऑफ द पॅशन, द फिटनेस. ओके. आणि कपिल देवचं सगळ्यात मोठं दुर्दैव की तो भारताच्या अगेन्स्ट खेळला. तो जर आपला अगेन्स्ट खेळला असता तर त्याने अजून 200 विकेट काढले असतात. कारण आपल्यासारख्या ग्राउंडवर 400 विकेट्स आपल्यासारख्या ग्राउंडवरती, म्हणजे हॅडली म्हणाले होते ना की हा जर आमच्याकडे असता, म्हणजे मी जर इंडियामध्ये असतो मी रक्त ओकून निघतो. पण एकमेव कारण म्हणजे गावस्कर आणि कपिल देवची तुलना तर नाहीच आहे. त्यांची गावस्करांची माफी मागून की द फिटनेस आणि द पॅशन कमाल. बरं, मग सचिन, द्रविड का गांगुली? हा कसा प्रश्न विचारला ते मित्रा, म्हणजे हा काय प्रश्न आहे. ऑफकोर्स सचिन, म्हणजे काही शंकाच नाही. ऑफकोर्स सचिन. बट सगळ्या शहाण्या मुलापेक्षा एखादं वेडं बाळ आईला जास्त आवडतं तसं राहुल. धोनी, कोहली की रोहित? धोनी. कॅप्टन म्हणून? कॅप्टन म्हणून खेळाचा विचार नाही. मला दोघांचे अजून रोहित शर्माला अजून माझ्या अंदाजाने खूप पाहायचं आहे, खूप अनुभव घ्यायचा आहे, सिद्धही करायचं आहे. कोहलीचं मी पाहिलं आहे, कोहलीचं फॅन्टॅस्टिक कॅप्टन किंवा मला कोहलीचा प्लेअर म्हणून आदर आहेच आहे. आणि मला फार पटकन असं वाटतं की कोहलीविषयी आपण फार आपल्याकडे सध्या सगळ्यातच पटकन मतं द्यायला सुरुवात झालेली आहे. अरे तो फार मोठा बॅट्समन, तो फार मोठा. पण मी अशासाठी धोनी म्हणालो, खेळाचा त्या सिच्युएशनवरची पकड ही मला जाम असं वाटतं की ही धोनीकडनं घेण्यासारखी आहे की त्या सिच्युएशनमध्ये आत्ता आपण काय रिस्क घेऊया आणि घाबरत नाही बघ. तसं वेगळंच होतं तसं. घाबरत त्याची कॅप्टन्सी स्किल्स, मॅनेजमेंट स्किल्स. शांत. टेस्ट क्रिकेट, वन डे क्रिकेट की T20? एनी टेस्ट क्रिकेट. एनी डे एनी टाइम टेस्ट क्रिकेट. बरं, 1983 विक्ट्री, 2007 T20 विक्ट्री का 2011 वर्ल्ड कप विक्ट्री? 1983ला मी लहान होतो, तेव्हा फक्त जल्लोष होता आणि त्याच्यामुळे कदाचित आम्हाला क्रिकेटचं बीज त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की नाही आता आपण काहीतरी जगातलं काहीतरी पहिलं मिळवलं आहे. सो 1983. आणि बाकीचं मग तेव्हा मोठे होतं. मग त्याचं 1983 विश्लेषण करण्याची अक्कल नव्हती, काही नव्हतं. आणि त्यामुळे त्याच्यात निरागसता होती, प्युअर आनंद होता, जल्लोष. आई बाबा घरातले सगळेजण बसून
अरे आपण वर्ल्ड कप जिंकला असं होतं म्हणून नाही केली. मस्त मस्त. सो आनंद, मस्त गप्पा मारला तुमच्याबरोबर आणि तुझं क्रिकेटचं प्रेम एक वेगळ्या पद्धतीने आम्हाला सांगितलंस. येस. आणि मित्रांनो, आनंद बरोबरचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर काही आनंदचा प्रश्न विचारायचा असेल ना तर प्लीज ते मला पाठवा. मी आनंद बरोबर नक्की ते शेअर करेन. अगदी. तर हा एपिसोड कसा वाटला हेही कळवा आणि बघत राहा क्रिकेटस्य कथारंग. थँक्यू.